आदाब अर्ज है एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। पुंडलिक नगर पुलिस की बड़ी कामयाबी, चोरी करने वाले गिरोह को किया गिरफ्तार। कुदरती नजारा देखने के लिए मैसमाल इलाके में उमड़ पड़ी सयाहों की भीड़। अब खबरें तफसील से। गुज़िश्ता कुछ दिन पहले शहर के पुंडलिक नगर इलाके में चोरी करने वाले गिरोह को गिरफ्तार किया गया। 1,57,800 रुपए का सामान भी बरामद किया गया। औरंगाबाद शहर पुलिस क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई। दिनांक 13/7/2022 रोजी पुंडलिक नगर हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील फिर्यादी नामे उदय जोशी हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाईकाच्या इथे बाहेरगावी गेलेले असताना दिनांक 13/7/2022 ते 15/7/2022 दरम्यान त्यांना त्यांचे घर फोडून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने इसमांनी घरातील 25 ते 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, काही चांदी व त्यांची टियागो कंपनीची कार असे चोरी करून फरार झाले होते। तरी सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता आम्हाला आरोपीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेतला असता त्याच्यामध्ये 2 विधी संघर्ष बालक निष्पन्न झाल्याने त्यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये गेलेला माल 27 ते 26 तोळे सोने तसेच 220 ग्रॅम चांदी व चोरीस गेलेली टियागो कंपनीची कार ही त्यांच्याकडून आम्ही हस्तगत केलेली आहे व सदर आरोपी व मुद्देमाल हा पोलीस स्टेशन पुंडलिक नगर यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करता। मैसमाल इलाके में बारिश की वजह से कुदरती नजारा देखने के लिए सयाहों की भीड़ उमड़ पड़ी है। खुलदाबाद तहसील के मैसमाल को मिनी महाबलेश्वर के नाम से पहचाना जाता है। बारिश के मौसम में यहाँ का नजारा देखने के लिए सयाहों की भीड़ उमड़ पड़ती है। शनिचर इतवार को यहाँ सयाहों की तादाद में इजाफा हो जाता है। आने वाले सयाह गिरजा देवी मंदिर, व्यू पॉइंट, तालाब इस जगह विजिट देते हैं और कुदरत का नजारा देखने के बाद घर के तरफ जाते वक्त यादें साथ ले जाते हैं। आज सूबेदारी गेस्ट हाउस में भारतीय दलित पैंथर की जानिब से एक मीटिंग मुनाकिद की गई थी। इस मीटिंग में संजय ठोकड़ और रमेश भाई खंडागड़े के अलावा दीगर मेहमान मौजूद थे। इस मीटिंग में अहम फैसले लिए गए। मीटिंग के बाद प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कि 27 जुलाई को संघर्ष दिन मनाया जाएगा। दुसरी गोष्ट अशी आहे की 27 जुलै 1978ला शरद पवार सरकारने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव पास केला होता दोन्ही सभागृहामध्ये आणि एकमतानं तो ठराव पास झाला होता। इतिहासामधला तो पहिला ठराव आहे की ज्या विषयावर तो एकमतानं सगळ्या आमदारांनी त्याला संमती दिली होती, परंतु जातीवादी शक्तींना ते सहन झालं नाही आणि त्यांनी इथं उद्रेक केला। संपूर्ण मराठवाड्यामध्ये जाळपोळ झाली, गोरगरिबांची घरं जाळली, त्याच्यानंतर आया बहिणीवर अक्षरशः बलात्कार झाले, ओल्या बाळंतणीवर बलात्कार झाले, बलिदान दिले गेलं, अनेक लोकांची बळी घेतले गेले। हा जो अत्याचार झाला होता त्याला आम्ही संघर्ष दिवस म्हणतो, कारण तो संघर्ष आम्ही सोडलेला नाही आणि म्हणून पुन्हा येणाऱ्या आता ह्या 27 जुलैला त्या संघर्षाचं एक चेतना, एक ध्येय धोरण किंवा एक आमच्यासाठी प्रोत्साहन म्हणून तो दिवस आम्ही साजरा करतो आणि 27 जुलैला पुणे आम्ही तो दिवस साजरा करणार आहोत। त्या निमित्तानं त्याचं नियोजन कसं करायचं, त्याची आखणी कशी करायची, त्याला पुढे कसं न्यायचं हा या ठिकाणी विचारविनिमय करणार आहे आणि संघटन दिवसेंदिवस वाढत आहे। सगळ्या लोकांना त्याच्यात सामील करून घ्यायचं आहे, लोकांना त्याच्याबरोबर त्या प्रवाहात आणायचं आहे संघटनेच्या, कारण संघर्षाशिवाय पर्याय नाही। इथला दलित, शोषित, पीडित, अल्पसंख्याक जो असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, जैन असेल, असे हे सगळे जे
अल्पसंख्याक समूह आहेत, ह्या समूहाला बरोबर घेऊन हा संघर्ष पुढे न्यायचा आहे आणि म्हणून यासाठी संघटना बांधणी हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि त्याही दृष्टिकोनातून आम्ही याच्यात विचार करणार आहोत. खबरें और भी हैं, लेकिन एक छोटे से वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. हर साल की तरह इस साल भी आज इकबाल सिंह गिल ने अपने जन्मदिन के मौके पर घाटी दवाखाने में फल और जरूरतमंदों में ब्लैंकेट तकसीम किए. इसी तरह डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर लॉ कॉलेज में भी उन्होंने कॉलेज के अहाते में शजरकारी की. आज ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल साहेब औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे शहर अध्यक्ष व शासकीय घाटीचे ते सदस्य आहेत आणि आजपर्यंत त्यांनी गोरगरिबांकरता खूप काम केलेले आहेत. या अगोदर ते माजी सभापतीसुद्धा महापालिकेचे राहिलेले आहेत आणि आता ते एका तरुणाप्रमाणे काँग्रेसचं काम करतात. काँग्रेस पक्ष वाढवण्याकरिता धडाडीनं काम करत आहेत. आज रोजी माझ्या 71व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या आमचे सर्व सहकारी मित्र कार्यकर्ते या सर्वांनी भरभरून माझे स्वागत केलं, तसेच वृक्षारोपण केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. रेणुराई गोंधड़ी समाज विकास बहुउद्देश्य संस्था की जानिब से मराठा मंदिर हॉल में माह आषाढ़ फेस्टिवल मनाया. इस प्रोग्राम में ब्लड डोनेशन कैंप लगाया गया और खाना तकसीम किया गया. इस फेस्टिवल की मजीद मालूमात सूर्यवंशी ने दी. अतिशय वाजत गाजत संबळ वाद्याच्या या संपूर्ण उत्साहामध्ये हे वातावरण अगदी जल्लोषमय असं वातावरण होतं, आनंदाचं वातावरण होतं आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. आणि त्यानंतर लगेचच या गोंधळी समाज बांधवाच्या वतीने अतिशय सुंदर असा जेवणाचा कार्यक्रम आस्वाद घेण्याचा चालू आहे. आणि यानंतर लगेचच इयत्ता 10वी आणि 12वीला जे गोंधळी समाज बांधवाचे जे अपत्य आहेत, मुलं आहेत, ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, अशा सर्व मुलांचा गुणगौरव सोहळा, त्यांचा सत्कार या गोंधळी समाज बांधवाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना प्रशस्तीपत्र दिलं जाणार आहे. आणि लगेचच 4च्या नंतर या गोंधळी समाज बांधवाच्या वतीने जे पथनाट्य आहे किंवा जे पथक आहे गोंधळी समाजाचं, विविध पथकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात हा गोंधळी समाजाचा जो कार्यक्रम आहे तो सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही भावना ही सुद्धा या समाज बांधवांची आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरसुद्धा या समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. अनेक तरुण मंडळी, तरुण मुलं या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते आम्हाला लाभत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान सुद्धा या ठिकाणी यशस्वी होत आहे. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर. पुंडलिक नगर पुलिस की बड़ी कामयाबी, चोरी करने वाले गिरोह को किया गिरफ्तार. कुदरती नजारा देखने के लिए मैसमाल इलाके में उमड़ पड़ी सयाहों की भीड़. इसी के साथ ADN उर्दू खबरनामा अब यहीं खत्म होता है. कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ. तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.